डॉक्टर मेहता विश्रम कुलकर्णी जी। मैं आपका ध्यान महाराष्ट्र के एक गंभीर और महत्वपूर्ण विषय की ओर आकर्षित करना चाहती हूँ। आज मैं मराठी में बात करूँगी। महाराष्ट्रामध्ये सध्या वन्य प्राणी आणि मानव यांचा संघर्ष अत्यंत गंभीर स्वरूप धारण करत असून वन्य प्राणी नागरी वस्तीमध्ये घुसून मानवी जीवनावर गंभीर परिणाम करत आहेत। जंगली प्राणी शेतामध्ये शिरून शेताचे जे नुकसान होत आहे 2023-24 मध्ये याची आकडेवारी याच्या तक्रारी ज्या नोंदवल्या गेल्या त्या 40,000पेक्षा जास्त तक्रारी नोंदवल्या गेल्या आणि वार्षिक आर्थिक नुकसान जे झालं ते 10,000 कोटीपेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे। रानगाई असतील, नीलगाई असतील, रानडुकरं, माकडे यांच्यामुळे हे नुकसान मोठ्या प्रमाणात झालंय। महाराष्ट्र सरकार याच्यावर नुकसान भरपाईसाठी प्रयत्न करत असतं, पण राज्य सरकारचं झालेलं नुकसान हे कधीच भरून निघत नाही। आर्थिक नुकसानीबरोबरच मनुष्यहानी जी झालेली आहे त्याचंही प्रमाण खूप मोठं आहे। 2023-24 साली 50पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आणि 300पेक्षा जास्त लोकांवर हल्ला झाला आणि ते गंभीर जखमी झाले। नाशिक, पालघर, ठाणे, सांगली, कोल्हापूर, गडचिरोली, चंद्रपूर या ठिकाणी बिबट्यांचा वावर इतक्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे की लोकांना घराबाहेर पडणं मुश्किल झालेलं आहे। गळ्यामध्ये काटेरी पट्टे बांधून ते फिरत आहेत, शाळा बंद करायला लागलेल्या आहेत।